नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बीइंग लेजेंडच्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी बघा, आपले आलेले आहे स्वप्न सुंदरी. जेवण बरोबर चांगलं. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बीइंग लेजेंडच्या नवीन ब्लॉगमध्ये. जसं की तुम्ही बघू शकता, आज आहे संडे, शॉप बंद केलेला आहे. आजचा प्लॅन असा आहे की पप्पा, मी आणि शब्दाच घरी आहे, तर आम्ही आज दुपारी हॉटेलला जेवायला चाललो आहे. हॉटेलला जेवायला जाणार आहे. मग तिथनं श्रद्धा आणि मी मार्केट यार्डला जाणार आहे. तेजसला जमलं तर तो येईल, तो कारण की कालच मुंबईवरून आला आहे. जर त्याला जमलं तर तो येईल. विषय असा की मार्केट यार्डला जाण्याचं काम असं की तिथं एका ठिकाणी कोरियन प्रोडक्ट्सचा एक एक्सपो लागला आहे. म्हणजे त्यांचे असे म्हणजे वुडन स्कल्पचर्स म्हणा, ड्रेसेस म्हणा, किंवा अदर गोष्टी ज्या कोरियन लोकांच्या आहेत तिथल्या, म्हणजे फेमस की बाबा कोरियन ड्रेसेस वगैरे काय असेल ते आपण तिथं बघायला आता जाणार आहे. पहिला आता पेट पूजा करूया. मला तर जोरात भूक लागलेली आहे, सकाळपासून काय खाल्लेलं नाही. आता जाणार मस्तपैकी हॉटेलमध्ये, जेवणार, हात मारणार आणि मग पुढचे अपडेट्स तुम्हाला देत राहणार. जेवताना मग बघूया काय काय होतंय, काय काय घेतोय, बघत राहा. आणि वाट बघालोय. पप्पा 4 व्हीलर आणायला गेल्यात. मी शॉप बंद करून दुकानात थांबलोय. श्रद्धा पण पप्पांसोबतच येईल. आली आमची गाडी, बाहेर निघालेली आहे ना, कॉर्नरवरनं दिसते. ही बघा, तुम्हाला दाखवतो. मंडळी बघा, आपले आलेले स्वप्न सुंदरी. चलती फिरती हुसन की परी आहे. मग श्रद्धा, काय खाणार तू आता? मच्छी फ्राय? व्हेज जेवणार? इकडे बघ, तोंडावरती नॉन व्हेजिटेरियन लिहिल्याने मच्छी फ्राय खाणार माणूस तू, आणि व्हेज खाणार होय का तू? तर म्हणजे आता आपण आलेलो आहे जेवायला फुलेवाडी रिंग रोडला. बासुरी हॉटेल, जे नवीन व्हेज हॉटेल झाले तिथं. हे बघा, भाऊंना पण बोलवलंय, भाऊ पण येत आहेत. ॲम्बियन्स तर एकदम बाहेरनं बघायला भारीच वाटतं. आणि हे समोर बघा, आपले द वन अँड ओनली राधाकृष्ण. असा एंट्रन्सला असलं काहीतरी ॲम्बियन्स असलं की लेस भारी वाटतं. बघूया आतमध्ये पण कसं आहे. ओके, इथला ॲम्बियन्स तर भारी आहे. मग बघू शकता, ओपन स्पेस आहे खूप, वरती सिलिंग आणि लाईक जागा आहे. आणि पलीकडच्या साईडला अजून एक जागा आहे, ओपन स्पेस आहे तो पण असंच. फक्त जरासे रूम भरलेले आहेत, 2-2, 4-4 जणांसाठी बसायला आहे. आणि आता पापड फ्राय तरी, त्या मसाला पापड तरी सध्यासाठी आला, त्याच्यावरती जोर द्यायला मस्त खायला. हां ग, ठीक आहे, युनिकॉर्न खायला आहे. जेवण खरोखर चांगलं आहे. तुम्हाला कसं वाटलं पप्पा जेवण? जेवण कसं आहे, टेस्ट कशी आहे? पनीर टिक्का मसाला मागवलेलं आणि दाल फ्राय मस्त आहे. व्हिडिओमध्ये तर तुम्ही ॲम्बियन्स बघितलाच असाल, एकदम जोरात आहे. भाऊ पण आलते आमच्यासोबत जेवायला, ते थोड्या वेळानं आले जेवण चालू झाल्यावरती. सध्या जेवण चांगलं होतं ना? तर चला आता पुढच्या दिनचर्येला सुरुवात करूया. पप्पांना आपल्या दुसऱ्या मेडिकल मॉलला सोडून आम्ही ह्याला जातो आता. त्या कोरियन कसला तरी एक्झिबिशन लागलं त्याला. तर मंडळी, आपण इथं पोचलेलो आहे जिथं हे कोरियन एक्झिबिशन टाईपचं लागलेलं आहे. अजून आज जायचं आहे. आज चाललो आहे श्रद्धा आणि मी. गरमी एवढी मरणाची आहे ना. किती वाजलेत आता? बरोबर दुपारचे 3:30 वाजलेत आणि गरमी भयंकर आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो भाई कुठनं एंट्रन्स आहेत ना. तर आपण आलेलो आहे
रामकृष्ण हॉल अँड लॉनला थायलंड इंटरनॅशनल शॉपिंग फेस्टिवल होम डेकोर शो. आता हे मला माहीत नव्हतं. इथं आतमध्ये तिकीट आणि ठेवल्यात 50 रुपयाला एक तिकीट. सध्या तुझ्या मागे मूर्ती कुठे आहे? खरोखर बघणं तू बनवलीच आहेस. मस्त आहे यार खरोखर. राधाकृष्णाची मूर्ती. मसाज करायसाठी चेअर्स भारी आहेत. करूया का सध्या तू काय? तू करणारच का सांग? हे शपथ कसलं भारी डेकोरेशनचं सामान आहे बरं. अरे बापरे. टाईल्स मध्ये कार्विंग केलेलं पण आहे. मस्त मला हे आवडलं. गणपतीचं भारी वाटतंय. चांगलं वाटतंय ना. हे असे घराचे इनिशियल्स बनवायला भारी आहे आयटम हो की नाही. हे देवीच आहे काय? हो वा मस्त बनवलं. चेस बघ कसला वार आहे. एक नंबर चेस आहे. पुरा असा म्हणजे तांब्याच्या ह्याच्यामध्ये बनवलेला आहे. ठीक आहे. आणि इथं ड्रायफ्रूटचं दुकान आहे बघ. हे कोरियन स्पेशली डॉग. तेच बोलते लय मस्त बनवलंय की नाही. काय ते पर्सला लावायचे. हे इथं घरात डेकोरेशनचं सामान लय मस्त लावलंय. सध्याला ते प्लेटे आवडल्या. मस्त वाटतात लावायसाठी. लॅम्ब कसले भारी दिसतात यार बरोबर. पाहून मस्त वाटतं. मस्त पाहून खरोखर मस्त. माऊली वेगळं आहे त्याचे. डेकोरेशनसाठी आयटम खरोखर खूप चांगले आहेत होम डेकोरेशनसाठी. आणि इथं वेगवेगळ्या व्हरायटीचे चाम्स वगैरे आहेत. इथं भारी आयटम आहे. कोणाला तरी गिफ्ट वगैरे करायला भारी आयटम आहे त्याचे. तुला खरोखर क्लचर पाहिजे इथे. बघ मग मला ॲक्च्युली हे आवडलं. मला पण आवडलं ॲक्च्युली. म्हणजे वॉचेसचं शौकीन असल्यावर ते असले आयटम खरोखर खूप आवडतात. बघायला पण भारी वाटतं. थायलंड फॅन. हे बाबा हे लबोबू. इथं जेवढे पण फुल दिसतात ना सगळेच्या सगळे नकली फुल आहेत. म्हणजे डेकोरेशनचे फुल आहेत. तर मस्त लावलं. मॅडमांना वाढ द्या. मम्मीलाही आम्हाला अपेक्षा होती की इथं आम्हाला वाले फुल मिळतील. घरात डेकोरेशनसाठी नवीन लावता येतील. तर हे जे आहे हे सगळे पण डेकोरेशनचे नकली फुल आहेत. कारण चांगले आहेत. ठीक आहे. लेडीजसाठी खूप ऑप्शन आहेत होय की नाही. काय ड्रेस घ्यायचे असले तर भारी जागा आहे. साडी घ्यायला म्हणून ड्रेसेस घ्यायला. ते सगळे बीचवर आहे. खरोखर कोणाला तरी असं म्हणजे करोडोना पैसा आहे, मोठे मोठे गाडी बंगला आहे, तर त्यांनी ही गोष्ट नक्की घेतली पाहिजे. हे असे हत्ती, सिंह, मोठ्याच्या मोठ्या चेस, तो माग आहे मोठा तो पाण्याचा कुंड, किंवा हे थायलंडचे आपले सिंगापुरी लायन वगैरे असल्यासारखे हे प्रोडक्ट तुम्ही म्हणजे तुमच्याकडे एवढा पैसा असला तर तुम्ही नक्की घेऊन ठेवले पाहिजे असं मला वाटतं. दादा कोरियन एक्सपो एवढा काय प्रॉपर कोरियन नव्हता. थोडेफार कोरियन लोक होती, थोडीफार फॉरेनर एकच भेटलेला, अजून दोन नाही भेटलेला. आणि ते नायजेरियावाले एक होते, त्यांच्याशी बोललो. बट आणि बाकीचे सगळे असे म्हटलं तर इथले लोकल्सच आहेत, म्हणजे इंडियन्सच आहेत खूप असे बऱ्यापैकी. बाकी असं म्हणायला गेलं तर असं काय वेगळं काय खास नव्हतं. शेवटला सगळं फूड काउंटर्सच होते.
हे मशीन ते मशीन, फ्रूट ज्यूस, ह्याचा ज्यूस, ते खजूर. तर काय ठीक होतं, एवढं काय नाही. जाऊन आज बघून आले तर काहीतरी बघायला चांगलं तरी मिळालं. चला आता वापस मी तरी घरी जाईन. मी श्रद्धाला घरी सोडेन आणि मला मग ह्याला जायचं आहे, ऑलवेलला जायला लागणार आहे पप्पांना घरी सोडायला. कारण की त्यांना जरा दुपारी झोपले तर मग त्यांना कसं रात्री ऑलवेलला परत थांबता येईल. ते परत दुकान पण आपलं उघडायचं आहे. जबाबदाऱ्या श्रद्धा कधी आमची जबाबदारी घेणार काय माहिती. तिने घेतली की मला रिलीफ मिळणार आहे. मी मग जगभ्रमंतीवरतीच निघून जाणार. खरोखर सांगतो, मी जगभ्रमंतीवरतीच निघून जाणार.